फार कामी आलं आहे. तशीच मेहनत क्रिकेटपटूंना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. आज जे दोन प्रारंभिक फलंदाज उतरलेत त्यांची चर्चा करायची झाली तर एक गेला युवराज आणि त्याच्या मदतीला अर्जुन गेला. कारण युवराजचा सारथी बनण्याची जबाबदारी आहे अर्जुनची आणि अर्जुन नॉन स्ट्राईक इनकडे थांबताना दिसतोय. पहिलं षटक टाकण्याकरता सुंदरलाल रावत हे जबाबदारी स्वीकारत आहेत. 40+ खेळाडू आहेत. फिटनेस फार महत्त्वाचा असतो आणि तो फिटनेस त्यांचा मैदानाच्या आत दिसेल काय. टायमरसुद्धा सेट केला जातो आहे. 15 मिनटं तुम्हाला 3 षटकांकरता असतील. 1 वाजून 26 मिनटं झालेत म्हणजेच 1 वाजून 27 मिनटं हे टायमर आपण सेट करतो आहे. सुंदरलाल रावत तयार. फिरकीपट्टू आहेत. संत गतीने ते गोलंदाजी करत आहेत. चांगली लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीने चेंडू ते टाकत असत. आर्म गोलंदाजी त्यांच्या पाहायला मिळेल काय. युवराज करता पहिलाच बॉल फ्लायटेड बॉल होता. चांगलं शॉट सिलेक्शन नव्हतं. मिड ऑनमध्ये चेंडू गेला. एकदा मिळाली. एका धावेनिशी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 1. आता अर्जुन गेला. मागच्या ज्या पहिला मॅच होता त्या मॅचमध्ये अर्जुनने चांगली बॅटिंग केली होती आणि हेच लक्षात घेत अर्जुनला आता प्रमोट केलं आहे. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल होता लेग आणि त्या चेंडूला लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला खेळून काढलं जातं शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली. एका धाव्याच्या मध्ये 3 धावसंख्या झाली आहे ते 2. दोन्ही बॅटरने आपलं अकाउंट ओपन केलं. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देणं फार महत्त्वाचं आणि तेच काम केलं या 2 बॅटरनी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले नसेल. फुल टॉस बॉल चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. एकदा मिळाली. टायमिंग प्रॉपर नव्हतं. एकच धाव बॅटर युवराजला. युवराज पुढे आता सरकतोय. धावसंख्या 3. सुंदरलाल रावत जुने जाणते क्रिकेटर आहेत. मागच्या वर्षी सुद्धा चांगला परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये त्यांचा पाहायला मिळाला होता आणि आता सुद्धा चांगलं काम करतात. एकतर ते सफल उद्योजक आहेत. वेळ जसा मिळतो तसं ते मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. वीरेंद्र म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. शिवसेना शाखा प्रमुख या ठिकाणी दाखल झालेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वीरेंद्र म्हात्रे साहेबांचं आम्ही स्वागत करतोय युनिटी कप 2025 मध्ये. वेलकम वेलकम वेलकम. सोबतच त्यांचा मित्रसुद्धा इथे दाखल झालेत. त्यांच्यासुद्धा आपण चर्चा करूया. मॅचकडे वळूया. फुल टॉस करून खेळून काढला या चेंडूला ऑन साईडला. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. वाईड ऑफ मिड ऑन मध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात होता. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली. धावपळीवरती 5 धाबा. अतिथी कक्षामध्ये वीरेंद्र म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. शिवसेना शाखा प्रमुख आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्यासोबत प्रकाश पटेल साहेबांना सुद्धा तुम्ही बघतायत. वेलकम सर. युनिटी कप 2025 हे शानदार आयोजन आहे आणि आपली उपस्थिती फार महत्त्वाची होती. आपण उपस्थित झालात. मॅचकडे वळूया. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. सफल षटकांची समाप्ती झाली. पहिलं षटक सुनील रावत यांनी फक्त 5 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावपळीवर 5. बिनबाद नाबाद 5. जॉली बॉईज मुंब्रा आणि GR स्पोर्ट्स दहिसर दोन्ही टीमचे कॅप्टन सचिन जैन यांच्याशी संपर्क साधा. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण संपर्क साधा. डीजे मास्टर सुद्धा थोड्याच वेळात आमच्यापर्यंत परततील. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज साहिल आलाय. पहिला षटकामध्ये त्रस्त करणारी गोलंदाजी पाहायला आली आणि MS डहाणू संघाच्या बॅटरला अक्षरशः बांधून ठेवण्याचं काम केलं. ते म्हणजे सुंदरलाल रावत याने. संघ मालक आहेत. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटचे भक्त आहेत आणि त्या कारणानं क्रिकेटच्या अंगाचे ते परिचित आहेत. चांगलं काम केलं त्यांनी पहिल्या षटकात. फक्त 5 धावा खर्च केल्यात. बिनबाद 5 अशी सुरुवात MS डहाणू टीमची. नवीन गोलंदाजी मार्गावर आता आलाय साहिल. टायमर इथे ऑन आहे. पहिल्या षटकाकरता किती मिनिटं खर्च केलेत ते सुद्धा आम्ही माहिती देणार आहोत. 3 मिनिटं पहिल्या षटकाकरता खर्च झालीत.
कळवटामध्ये चेंडू होता, खोदून काढला. या चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल या वेळेला बॅटरला. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. कधी कधी फिरकीपट्टू हे फसवण्याचं काम करतात बॅटरला, आणि इथे सुद्धा फिरकीपट्टू आहेत, चांगलं काम करतात. छोटासा रनअप आहेत आणि अगदी योग्य पद्धतीने लाईन अँड लेंथवर भर देत चांगले चेंडू ते टाकतायत. धावसंख्या 6. सायकिनकडे आता अर्जुन आलाय. फुल टॉस करून खोलून काढला अर्जुनने. मिड ऑन क्षेत्रामध्ये डिरेक्ट हिट करायचं होतं फिल्डरला. एक धाव सहजगत्या चोरली अर्जुनने आणि एकाच धावेवर तो सुद्धा आता समाधान मानतोय. आतापर्यंत जे चेंडू टाकले गेलेत, येणाऱ्या एक चेंडू फक्त डॉट आलाय, तदनंतर प्रत्येक चेंडूवर एकच धाव आलंय. जास्त मोठे फटके मिळताना जास्त मोठे फटके दिसत नाही, आणि याचं कारण आहे धारदार गोलंदाजी. चांगला मारा आहे, टिचून मारा आहे, आणि या मारा पुढे सध्या तरी त्रस्त जाणवतात हे खेळाडू. त्रस्त करणारी गोलंदाजी, आणि आता पॉइंटच्या दिशेने चेंडूला वळवला. एकदा मिळाली युवराजला. दुसरी धाव घेण्याचा धोका होऊ शकतो. ओहो, 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. इथे धोका निर्माण झाला असता आणखीन, कारण युवराज जर बाद झाला असता तर मग संकट आली असती MS डानू या टीमवर. 2 धावा होतात पूर्ण. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. 1.3 बॉलची समाप्ती. संत गतीने धाव फळकावर येत आहेत. या दुपारच्या सत्रामध्ये तर लाडके प्रेक्षक सुद्धा अपेक्षा करत असतात षटकार आणि चौकारांची. ती अपेक्षा त्यांची पूर्ण होताना दिसत नाही. मातीची विकेट आहे आणि त्यामुळेच की काय, ओ आता चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. सीमारेषे पार मिळते धावा 4. चौकार. सुद्धा आगमन झालं. इथे स्वागत आणि सन्मान तुम्ही बघतायत आपल्या आलेल्या मान्यवरांचा. चेतनभाई ओहरा साहेबांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय, स्वागत आणि सन्मान थोड्याच वेळात तो केला जाईल. 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. 13 विदाउट लॉस, बिनबाद 13. साहिलचा हा बॉल चेंडूला उडून दिलाय खाऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. षटकार. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन या चेंडूवर केलं बॅटरने आणि 6 धावा मिळवल्यात. 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 19. दोघांमध्ये वाढती भागीदारी लक्षात घेता आता एक वेगळी रणनीती आखावी लागेल विकेट घेण्याकरता फिल्डिंग करणाऱ्या STM 111 या संघाला. धावसंख्या पोहोचली 19 वर. पुन्हा काहीतरी गायडन्स दिलं जातं गोलंदाजाला की पडणारा चेंडू तुमचा कसा असायला पाहिजे. एका बाजूला बॅटिंग टान्स बघा या बॅटरचा. शॉर्ट बॉल पूल करण्याचा केला होता इरादा पक्का, परंतु ही विकेट घेत गोलंदाजाने दिला टीमला धक्का. विकेटचं पतन, पहिला धक्का, 1 गडी बाद. धावसंख्या 19. दिशेने मोठा फटका खेळायचा होता बॅटर युवराजला, म्हणून भौगोलिक परिस्थिती सुद्धा लक्षात घ्यावी लागतं क्रिकेटच्या मैदानावर. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 19 धावा. 4 षटकांचा हा मॅच होतोय. आणखीन 2 षटकं शिल्लक आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. नवीन बॅटर आलाय गोपाळ आणि अर्जुन, हे 2 बॅटर आता या खेळपट्टीवर असतील. खेळपट्टी बनवण्याकरता सुद्धा भरपूर मेहनत ही पहाटे घ्यावी लागते. आता तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सोनू आलाय. सोनू, पाहूया कशा पद्धतीने त्याचा खेळ या खेळपट्टीवर होईल. आलेल्या सर्व मान्यवरांचं, आमच्या प्रेक्षकांचं आणि स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. युनिटी कप 2025चा रणसंग्राम सध्या सुरू आहे या सुभाषचंद्र बोस मैदानावर.
आणि या मैदान म्हटलं तर हे मैदान म्हटलं तर एक ऐतिहासिक मैदान आहे. याच मैदानावर स्टार खेळाडू महाराजा रोहित शर्मा हा सुद्धा सराव करताना दिसला होता, म्हणूनच त्याची सुद्धा आठवण झाली. ओ दांडी गोल तिफा उद्ध्वस्त केला बॅटरचा. व्हॉट अ बॉलिंग अटॅक, अप्रतिम. सोनू पहिल्याच बॉलवर सफलता मिळवून देतोय. गॉन. Yes, umpire. Yes, I think exchange करतायत खेळाडू. या रनर बँडेज हवे आहे त्या खेळाडूला, सो ते फर्स्ट एडची व्यवस्था करा. फर्स्ट एडची व्यवस्था त्या ठिकाणी खेळाडू कक्षांमध्ये केली जाईल. 2.1 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकार 19. बँडेज हवे आहे नुकताच त्या खेळाडू करता. डबल बॅटर केले जावेद. नो बॅटर इन मिस्टर जावेद. फर्स्ट एडची व्यवस्था त्या खेळाडू कक्षामध्ये करा. मी आयोजक कमिटी मेंबर्सला विनंती करतोय. 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. आता मात्र वरचढपणा, डोकं वर काढलंय, बाहेर काढलंय ते STM 111 या संघाने. जावेद आलाय. खोलवट टप्प्याच्या चेंडूला त्याने खोदून काढलं होतं. एक धाव मिळाली. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधी 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहेत. 2 धावांची भर पडली. धावसंख्या 21. 2 गडी बाद 21 धावा. अर्जुन आपल्या संघाकरता फक्त आणि फक्त 3 धावा करून बाद होतोय. दुसऱ्या बाजूला युवराज मोठी जबाबदारी स्वीकारत असतानाच 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं त्यांनी संघाकरता बनवल्या होत्या 16 धावा आणि तो 16 धावा करून बाद झालाय. आता जावेद आणि गोपाळवर जी जबाबदारी आहे, देयर इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ते मोठी जबाबदारी हे खेळाडू पार पडतील काय? जावेद मोठा फटका खेळतोय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. यष्टीरक्षक देतात हमी आणि विकेटचं झालंय पतन. आणखीन एक धक्का. तिसरा गडी बाद. 3 गडी बाद. धावसंख्या 21. मैदानाच्या आतमध्ये गेले धनुष. लोअर मिडल ऑर्डर मध्ये धनुषला पाठवलं गेलंय. धावसंख्या 3 गडी बाद 21 लागली आहे. बॅटिंग होतोय सध्याच्या घडीला MS11 डहाणू टीमची. MS11 डहाणू आणि STM 111 या 2 संघादरम्यान हा मॅच सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच. तिसरे षटक प्रगतीबर आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट मिळवून दिलेत. गोलंदाज सोनूने पहिला धक्का दिला होता, त्रिफळाचित केलं होतं अर्जुनला. त्याच्यानंतर आता बाद केलं जातं जावेदला. जावेदने 2 बॉलचा सामना केला. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जुडल्या गेलेत. फुलटॉस बॉलवर केलाय हल्ला. काय चेंडू गाठेल लांबचा पल्ला, परंतु तसं काय होताना दिसत नाही. आणि इथे तिसऱ्या पंचांना दिलं आमंत्रण. बिमर करता हे आमंत्रण दिलं गेलंय. कमरेपेक्षा जास्त वर आहे की नाही हे पाहिलं जाईल. सो तिसऱ्या पंच आमच्या PCR रूम मध्ये येतील. तिसरे पंच निरीक्षण करत आहेत. बिमर आहे की नाही त्याबद्दल ही पाहणी केली जाते.
एक लेके जाते हैं उधर एक भर दिया हो ना ये दोनों तिसरे पंच निरीक्षण करतायत आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. PCR रूममध्ये परशुराम पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, येत आहेत, पाहणी करतील आणि त्यांचा हा निर्णय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये देताना दिसेल. ते तुम्ही बघू शकतायत. आपण बघतायत युनिटी कप 2025चा हा महासंग्राम, हा रणसंग्राम. या रणसंग्रामामध्ये चांगले क्रिकेटचे संघ आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता दाखल चालत. दॅट्स नो बॉल. बिमर आहे म्हणजेच पळून पूर्ण केलेल्या जर धाव बघितली तर एक धाव पूर्ण केली होती. 1+1 2 धाव मिळतील. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे आता 23 धावा आणि फ्री हिट सुद्धा मिळेल. मुक्त संचार करण्याची संधी मिळेल. हेच जर हवेच्या अगेन्स्ट नसतं तर कदाचित हा षटकार आला असा. इतका चांगला वजनदार फटका बॅटर ठोकताना दिसले होते. एका धाब्याच्या या 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 23 झाली. अगदी योग्य तो निर्णय पंचाने मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलाय. तिसरे पंच परशुराम पाटील यांना आपण बघितलं. मॉन्टी घोडेकर, अमोल वेतोस्कर हे पंच चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. फ्री हिट आहे. टाइम वेळेचं बंधन आहे, त्यानुसारच आपण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपला वापर करा. किती वेळ चालू आहे ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. पुढचा बॉल कोळवट्यामध्ये चेंडू होता, फ्री हिट होता, मुक्त संचार करता आला नाही या बॅटरला. हा डॉट बॉल गेलाय. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावपळकर आहे ती 23 धाबा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या 23. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. ओव्हरचा बॉलर सेड. 1 धाव मिळाली. स्ट्रेट फटका खेळताना दिसला बॅटर. एकाच धावेवर तो समाधान मानतायत. धावसंख्या 1ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 24 धाबा. 5 बॉलची समाप्ती. जो आपण वेळ बघितला तो अगदी योग्य पद्धतीने या ठिकाणी खर्च केला असंच म्हणावं लागेल. बॅटर इन आउट पकडून ही अगदी योग्य पद्धतीने 15 मिनिटं खर्च केलेत. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. सोनू स्ट्राईक इनकडे उजव्या त्याचा बॅटर तयार. ओहो, फॉरवर्ड शॉर्ट लेग मधून आता बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या रिझर्व्हमध्ये चेंडू थांबतोय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 3 गडी बाद 24 धाबा MS डहाणू टीमच्या बनलेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकण्यापूर्वी आपण पुढील मॅचची चर्चा करूया. पुढील होणारा मॅच जॉली बॉयज मुंब्रा विरुद्ध GR स्पोर्ट्स दहिसर या 2 टीम दरम्यान असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. जॉली बॉयज मुंब्रा वर्सेस GR स्पोर्ट्स दहिसर असा तो मॅच असेल. इथे काही पहिला डाव जर आपण बघितला तर काही चांगला टिचून मारा झालाय गोलंदाजी करणाऱ्या STM 111 या संघाचा. कमीत कमी धावसंख्येवर रोखलंय. 8च्या सरासरीने 24 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि सँडी गोलंदाजी मार्गावर आलाय. सँडीवर हल्ला करण्याचा धाडस करावं लागेल. इथे धाडस केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही, कारण ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आला सँडी. सर्व गोलंदाज हे पहिलं नाव जर बघितलं आपण, पहिलं अक्षर तर यस या नावानेच सुरुवात करताना दिसलेच. सँडी, सोनू, साहिल, सुंदरलाल ही नावं आपण बघितली गोलंदाजी करणारी टीमची. परफेक्ट वेळ असल्या कारणाने आता 4थ्या षटकाला सुरुवात होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 24 धाबा. स्ट्रायकिंगकडे गोपाल. छोटा पॅक बडा धमाका. चेंडू येतो सीमारेषे पार. षटकार, बिग ब्लास्ट. इंजन छोटा आहे परंतु एव्हरेज चांगला देऊ लागलाय. सिक्सर.
आता धावसंख्या वाढत चालली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. षटकार खेचल्यानंतर धावा लागल्या जात आहेत. धावफलकावर 30 रन्स. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये येतोय. टेनिस क्रिकेटचा भरपूर अभ्यास केलेला दिसतो या बॅटरने. पुन्हा आता फुलफिश बॉल होता, परंतु डाबी इष्ट सोडून जाणारा चेंडू असल्या कारणानं पंच मॉन्टी घोडेकर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्याची भर पडली. धावसंख्या 31. चुकीला माफी नाही. या शेवटच्या षटकामध्ये मात्र चुका होत आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमद्वारे. धावसंख्या पोहोचली ती 31 वर. दुसरं म्हणजे प्रमुख अस्त्र आहेत MS डहाणू टीमची, ती त्यांची गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या आता बाहेर हा चेंडू आहे. याआधी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, आता ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 32 वर. चालू असलेला मॅच MS11 डहाणू विरुद्ध STM 111 या दोन संघादरम्यान तुम्ही बघताय. पहिले 3 षटकं प्रभावी ठरली होती गोलंदाजी करणाऱ्या संघाद्वारे. ओहो, ब्लाइंड स्ट्रोक. मोठा फटका खेळायचा होता शॉर्ट बॉलवर, परंतु अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही बॅटर गोपाळला. हा लेग बाईचा इशारा आलाय. 1 धाव चौथ्या स्वरूपात मिळाली आणि एका धावनेची धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. इथे आता म्हणू शकतो की समाधानकारक धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर आहे ती 33 धावा. टीम की रन संख्या 33 रन. 3 विकेट के नुकसान पर. अजूनही या इनिंगचे 4 बॉल शिल्लक आहे. फिल्डिंगमध्ये बदलाव केला जातोय. मोठ्या प्रमाणामध्ये या टेनिस क्रिकेटला आपण बघत असतो आणि अनेक क्रिकेटपटू आपली गुणवत्ता सिद्ध करतायत, इतिहास घडवताना दिसत आहेत. इथे सुद्धा इतिहास घडवायचा आहे या मॅचमध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंना, आणि दोन्ही टीम तो इतिहास घडवण्याकरता सज्ज आहेत. जॉली बॉयज मुंब्रा व JR स्पोर्ट्स दहिसर लगेचच रिपोर्टिंग करा. डाऊन द लेग, वाईट बॉलचा इशारा. सँडी थोडासा भरकटलेला दिसतोय. अतिरिक्त धावा पुन्हा एकदा येत आहेत. संघाच्या धावसंख्येत मदत होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा. ह्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू हे वाईट टाकलेत सँडीने. पुन्हा एकदा सँडी तयार. 2 अधिकृत चेंडू त्याच्या पायाला आले. ओ, सरळ बॅटने चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, तो देतो हमी. विकेटचं झाले पतन. चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 34. फलकावर 34 धाबा. ऑन दी अपचा फटका पाहायला मिळाला बॅटरचा, आणि अशातच चेंडू बराच वर गेला असता क्षेत्ररक्षकाने चूक न करताना तो झेल टिपलाय. विकेट मिळाली आणि इथे बघितलं आपण तर धनुष हा बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर आला मिहीर. नवीन बॅटर आला मिहीर. याआधी मिहीरला संधी दिली होती क्रमांक 2 वर. आता मिहीर क्रमांक 6 वर उतरताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर जर बघितली तर बॅटिंग करणाऱ्या टीमची 4 गडी बाद. धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा. शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल रिमेनिंग्स. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धावा लागल्या जातात त्या 34 धावा. सचिन जैन यांचं आपण कौतुक करूया. एक चांगले मार्गदर्शक, चांगले गायडन्स मिळत असतं. मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी ते या ठिकाणी पार पाडताना दिसतात. टॉससाठी दोन्ही कॅप्टन या. डिफेन्स करायचा होता ऑन साईडला, परंतु चेंडू जातो ऑफ साईडला. एकदा पूर्ण केली नवीन आलेल्या बॅटरने, आणि गोपाळ हा बॅटर आता स्ट्राईक इनकडे आलाय. धावसंख्या पोहोचली 35 वर. स्कोर इज 35. लास्ट 2 बॉल रिमेनिंग्स. टॉससाठी या जॉली बॉयज मुंब्रा आणि JR स्पोर्ट्स दहिसर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. वातावरण चांगलं आहे, परंतु षटकार चौकारांची कमी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. गुड शॉट. क्रिकेट टेनिस बॉलचा वापर होत असताना सुद्धा आपल्याला कमीत कमी धावा येताना दिसत आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग्स. डाऊन द लेग, लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा. गोलंदाजीची जर चर्चा करायची झाली तर पहिला षटकार लागल्यानंतर तो थोडासा भरकटलाय, आणि ह्या षटकात त्याने 4 वाईट चेंडू टाकलेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सँडी मागच्या मॅचमध्ये चांगली धारदार गोलंदाजी करताना दिसला होता, परंतु आता त्याचं नियंत्रण व्यवस्थित दिसत नाही. सडपातल बांधा असलेला खेळाडू गोपाळ
चांगले बॅटिंग करताना दिसलाय. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. बॅकलिपचा केलाय वापर. चेंडू करतोय हा वाईस सफर. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावा मिळाल्या आणि 6 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या जर आपण बघितली तर धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 42-42. वेलकम शहजाद शेख. मुंबरा टीम या ठिकाणी दाखल झालेत आणि महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक शहजाद शेख दाखल झाले. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम. आडव्या बॅटचा वापर केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर तिथे तैनात आहे. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. तिसरी धाव घेताना विकेट जाण्याची दाट शक्यता आणि ही विकेट मिळाली. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना MS नानू टीमची धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 44 आणि 45 धावसंख्येचं टार्गेट असेल. 45 इज द टार्गेट. या टार्गेटचा पाठलाग कसा काय केला जाईल याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत मनीष पाटील. या आवाज ऐकूया महाराष्ट्रातील प्रख्यात समालोचक मनीष पाटील यांचा. तत्पूर्वी शहजादजी आपलं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम. जया स्पोर्टने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतली आहे का? हां, आम्हाला लक्ष बघा, तुमचं लक्ष आहे की तर बघायचं होतं. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे जया स्पोर्ट्सने. बघा किती कान एकदम परफेक्ट आहेत प्रत्येक खेळाडूचे. समालोचन ऐकतात सर्वजण. बरं वाटतं, रिस्पॉन्स मिळतो समालोचकांना. तर नाणेफेक संपलेली आहे आणि नाणेफेक जिंकून JRने क्षेत्ररक्षण निवडले. तर टार्गेट किती आहे त्याच्याकडे देखील लक्ष वेधूया आपण. 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे टीम MS11 डहाणूने. 45 पूर्ण करायचे आहेत. सुंदर ट्रिपल बनला. कुणालभाई पुरोहित आणि जिग्नेशभाई पारेख. नेमकी चर्चा काय चालली? पुढच्या वर्षी व्यावसायिक संघसुद्धा बोलवायचे का? हीच चर्चा चालू आहे दोघांदरम्यान. ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचं क्रिकेट आणायचं का मीरा महेंद्रमध्ये? हां, जैन समाजातील सर्व तरुणींसाठी, युवतींसाठी आणि माझ्या महिला भगिनींसाठीचं क्रिकेटचं नियोजन जिग्नेशभाई पारेख ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये करणार आहेत. तर हे देखील एक मोठं पाऊल आहे जिग्नेशभाई पारेख यांचं. धन्यवाद. शहजादभाई शेख, व्हॉइस ऑफ मुंब्रा, यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल थोड्याच वेळानंतर जेव्हा त्यांचा सामना सुरू होईल. आमचे 3 पंच अमोल बेतुसकर सर, परशुराम पाटील सर, मनोज घोडेकर सर, हे पॅनल आहे. आणि येत्या काही वर्षांमध्ये अधिकृतरित्या हे 3 जण एकत्र काम करताना पाहायला मिळतील. आणि जेव्हा जेव्हा अमोल बेतुसकर सर ऑनफिल्ड असतात, आयोजन समिती थोडी रिलॅक्स असते, कारण सर्व डिसिजन ऑनफिल्ड क्लिअर असतात. त्याच्यामुळे आयोजन समितीला जर रिलॅक्स राहायचं असेल, नक्की निवड करा अमोल बेतुसकर सर, मनोज घोडेकर सर आणि परशुराम पाटील सर. तर टार्गेट 45 धावांचं आहे आणि ते 24 शेड्यूलमध्ये पूर्ण करायचं आहे. आमचा समालोचन कक्ष दाखवला गेला डेका स्पोर्ट्समध्ये. वातानुकूलित एअर कंडिशन समालोचन कक्ष, ज्यामध्ये अगदी रिलॅक्स फील होते. 15 डिग्री सेल्सिअस इतक्या थंड वातावरणामध्ये समालोचन आपण करतोय. त्याचमुळे एक्स्ट्रा मेंबर जागा सोडतच नाही आहेत. पूर्ण सामना संपेपर्यंत ते समालोचन कक्षातच थांबत आहेत. विवेक आमच्यासोबत स्कोरिंग करत आहेत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी डिग्री प्राप्त केली आणि आता या स्पर्धेत ते स्कोरिंग करत आहेत. हे आमचे सचिनभाई जैन, आपण पाहतोय सर्वांची विचारपूस करत आहेत. सचिनभाई, आपल्या प्रेक्षकांना हाय करा. येस, बघा हे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे, सचिनभाई जैन. बघा आमची सुद्धा विचारपूस करतायत, सर्व जेवण वगैरे झालं का. बघा हे आदर तिथं महत्त्वाचं आहे. घरच्यासारखा फील येतो. त्याचमुळे ही स्पर्धा आम्ही कधी सोडत नाही. स्पर्धा आपलीच आहे. चला मॅच, थँक्यू. येस शहजाद भाई. हां,
चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. बघा 4 षटकं आम्ही का सेट केलेले आहेत कारण यानंतर देखील अजूनही आम्हाला पहिल्या फेरीतले काही सामने जे आहेत ते कंप्लीट करायचे आहेत, त्यांना देखील आम्हाला न्याय द्यायचा आहे. म्हणूनच आपण दुसऱ्या फेरीनंतर षटकांमध्ये कपात करतोय. 1 लाख रुपये पहिलं बक्षीस आहे, त्याच मी पहिली फेरी ही 5 षटकांचीच व्हायला हवी, म्हणूनच आम्ही त्यामध्ये ॲडजस्टमेंट करू शकत नाही आहे. पण त्यानंतर पहिली फेरी संपल्यानंतर षटकांमध्ये कपात करण्याचा अधिकार आयोजन समितीकडे आहे, लक्षात घ्या. तर क्षेत्ररक्षण MS डहाणू आपण सेट करून घ्यायचं आहे आणि 2 बॅटर्स चला सुंदरबाई रावत, सुंदर 111, सोनू आणि सूरज तेच येतील कारण सुधीर आणि सोनू तेच जोडी जी मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळाली. सुधीर आणि सोनूला मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकता आला त्यांच्या खेळाच्या आधारावर. खरं तर सुधीरने चांगली स्टार्ट दिली होती मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात आणि ती सुरुवात टिकवण्याचं काम सोनूने बऱ्यापैकी केलं, म्हणून चांगला संघ बांधला आहे सुंदरभाईंनी दहिसरच्या सर्व खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि सुंदरबाई देखील क्रिकेटसाठी मेहनत घेत आहेत, स्वतः क्रिकेट चांगलं खेळत आहेत. जर आपण मागच्या 2 सामन्यांचा आढावा घेतला, पहिलं षटक सुंदरभाईंनी हाताळलं जे इकॉनॉमिकल राहिले मागच्या सामन्यातसुद्धा आणि या सामन्यातसुद्धा. म्हणजे त्यांचा आवडता क्रमांक काय आहे? 5. मागच्या सामन्यातसुद्धा त्यांनी 5 खर्च केला, या सामन्यातसुद्धा 5 खर्च केल्या आणि पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलं. मग ही आहे कॅपेबिलिटी संघ मालकाची, कॅप्टनची, सुंदर 111ची. चला पहिला मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. चला आपण टाईम सेट करतोय 15 मिनटं 3 षटकं आणि आता 1:58 टायमर सेट झालेला आहे. 1:58 टायमर सेट झाले. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला सुधीर आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे सोनू. चला मोतीलाल टायमर सेट झाला. आता टायमर सेट झालेला आहे, स्कोर शीटवर लिहिलेलं आहे 1:58. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी फास्ट बॉलर नितीन पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय लेफ्ट बॅटरसाठी. क्षेत्ररक्षण अजूनही मनासारखं नाही आहे मोतीलाल यांच्या आणि त्यामुळे बदल केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. डीप मिड विकेट, वाईट ऑफ लॉंग ऑन. तेज तर्रार हार्ड लेंथवर बॉल पिच केला, बॉल टेक ऑफ घेतोय, विकेट किपरच्या हातात विसावतोय. सुरुवात चांगली होते डॉट बॉलने या डावाची. MS11 डहाणू. यापुढचा सामना खेळवला जाणार आहे जॉली बॉईज मुंब्रा वर्सेस JR स्पोर्ट दहिसर. त्यानंतर गोल्डन की रियालिटी मुंब्रा वर्सेस परी 11 सातपाटी. परी 11 सातपाटी संघ दाखल झालेला आहे. चला गोल्डन की रियालिटी मुंब्रा आपण जर आला असाल आपल्या येण्याची नोंद समालोचन कक्षात द्यायची. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला पोचतील. 1 सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, अंतर गाठलं होतं क्षेत्ररक्षकाने लांबचं आणि तोपर्यंत ती संधी फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची मिळाली. धावसंख्या सुरू झालेली आहे 2 धावा. सुंदर 111. 24 चेंडूचं क्रिकेट तुम्हाला खूप कमी वेळामध्ये सिच्युएशनला पारखायचं असतं. फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत पण आता लेफ्टी बॅटरसाठी तो एंड योग्य आहे आणि त्याच संधीचा फायदा उचलताना पिकअप स्ट्रोक, बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. सहा धावांची नोंद स्कोरशीटवर आपण करतो आणि धावसंख्या पोहोचते आता 8 या आकड्यावर. या मैदानात तुम्हाला फलंदाजीचा स्तर राखायचा असेल तर तुमच्या संघात लेफ्टी बॅटर असले पाहिजेत आणि तीच फलंदाजी सुधीरची. पण यावेळेस ड्राईव्ह केलं आहे मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये. काशीना थ्रो करतील नॉन स्ट्रायकर एंडला. 1 धाव कंप्लीट. 1 धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर डबल, तिसऱ्या चेंडूवर 6 आणि चौथ्या चेंडूवर 1. चांगली पॉलिसी बॅटरची आतापर्यंत राहिलेली आहे. पहिला बॉल त्यांची झोप उडवणारा होता पण त्यानंतर गोलंदाजाची झोप उडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या वतीनं पुढच्या 3 बॉलवर 9 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. क्लासिक ऑफ ड्राईव्ह पण मिड ऑफ आहे. काशीनाथ काय प्लेयर आहे, म्हणजे 50 वर्ष त्यांची पूर्ण झालेली आहे. म्हणजेच ते लहानपणापासूनचं क्रिकेट सुरू झालं होतं. म्हणजेच जेव्हा चेहऱ्यावर डिंपल पडायचे तेव्हापासून त्यांनी क्रिकेट चालू केलं होतं. आता चेहऱ्यावर रिंकल पडत आहेत तरी सुद्धा ते थांबण्याचं नाव घेत नाही आहेत.
काय क्रिकेट काशीनाथ त्यांच्या वतीने पाहायला मिळते. ही जिद्द आहे, ही प्रेरणा आहे नवोदित क्रिकेटपटूंसाठी. ड्राईव्ह करायचं होतं, संपर्क तितका चांगला नाही आहे, बॉल पोचतोय मिड ऑनला. काशीनाथ थोडे कॅज्युअल राहिले, ऊर्जा कमी पडली, 2 धावा मिळाल्यात. 2 धावांची मदत स्कोरशीटला मिळते आणि 2च्या मदतीने धावसंख्या पोचते आता 12 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या 12 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज. बॉल शिल्लक 18 चेंडू 33 धावा. चला नवीन गोलंदाज पाठवून द्या. 18 चेंडू 33 धावा. 18 बॉल्स अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. स्वतः काशीनाथ येत आहेत. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. सुरुवात ही सोपी कधीच नसते, ती सोपी बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत खरं तर पहिल्याच बॉलवर नितीनची दिसली, डॉट बॉल आला. पण त्यानंतर प्रत्येक बॉलवर धावा करण्याचं काम फलंदाज सुधीर आणि सोनू यांनी केलं आणि पहिल्या षटकावर त्यांनी आपल्या संघाची छाप सोडण्याचं काम केलेलं आहे. पण आता पाहूया, काशीनाथ यांनी मागच्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळून संघाची मदत केली होती. तशीच मदत या षटकात सुद्धा काशीनाथच्या वतीनं संघाला मिळेल का? कॅप्टनचा विश्वास तो राखला जाईल का? या अगोदर चांगलीच खेळी युवराजच्या वतीने पाहायला मिळाली. फलंदाजी करताना त्यांनी 16 धावांचं योगदान दिलं. पण आता पाहूया, कॅप्टन युवराज आता धावा डिफेंड करताना आपल्या पर्यायांची निवड कशा पद्धतीने करतोय. काशीनाथ प्लेसमेंट चांगली आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा दूर आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेट हा बुद्धिबळापेक्षा सुद्धा कठीण खेळ आहे. त्याचमुळे तुम्हाला डोकं चालवावंच लागतं. तुमच्याकडे शारीरिक ऊर्जाच असून चालत नाही, तुमची मानसिकता देखील तितकीच प्रभावी असली पाहिजे आणि तीच मानसिकता मैदानाच्या त्या सोनूची पाहायला मिळाली. त्यांनी फक्त 2 धावांसाठीच प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डीपचा खूप दूर आहे स्क्वेअर लेगचा आणि त्याच संधीचा फायदा उचलला. त्यांनी फक्त बॉलला फ्लिक केलं. सॉफ्ट हँडेड फ्लिक होती आणि त्या 2 धावा आपल्या संघासाठी त्यांनी जोडल्या. काशीनाथ पुन्हा एकदा पाहूया, चॅलेंज एक्सेप्ट करतायत का? धावसंख्या पोहोचते 14 वर. फुल टॉस बॉल लॉफ्ट केला, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हरला. 1 बाउन्सचा अंदाज चुकला होता, पण वेळीच त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव्यासाठी सोनूचा प्रयत्न सुधीरने थांबवलं. चांगला कॉल सुधीरचा. जर हा कॉल घेतला गेला असता अडचणी वाढल्या असत्या. सुंदर 1-1 या संघाच्या. त्याचमुळे कधी कधी नकारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वीकारली तर तुम्हाला गृहीत धरलं जातं. त्याचमुळे कधी कधी नकार द्यायला शिका. धावसंख्या पोचते 2च्या मदतीनं 16 वर. 16 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्या 16 झालेली आहे. 16 रन्स ऑन बोर्ड. चला मुमरा संघ आलाय, म्हणजे दोन्ही मुमरा आलेत का? नाही, एक मुमरा आले, जॉली बॉयज आले. तर गोल्डन की रिअल्टी मुमरा आपण देखील येण्याची नोंद करा प्लीज. काशीनाथ बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 2 डबल्स त्यांनी खर्च केलेले आहेत पहिल्या 2 बॉलवर. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सोनू. ॲबिलिटी तर प्रचंड आहे सोनूमध्ये. बॅकफुटला गेले, ऑनसाईडला फक्त बॉलला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. बॉल डीप स्क्वेअर लेगला. बॉल कलेक्ट करताना क्षेत्ररक्षक चुकला, पण फलंदाजांची तयारीच नव्हती दुसऱ्या धावेची आणि म्हणूनच एकच धाव मिळाली. म्हणूनच प्रत्येक घडामोडींवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं आणि यावेळेस लक्ष नव्हतं फलंदाजांचं, म्हणून फक्त एकच धाव मिळते आणि धावसंख्या 17 झाले. 17 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 28 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 28 धावा. डेका स्पोर्ट्स एकाच वेळेला 5 ठिकाणी 8 ठिकाणी, बघा धंदा जोर में दिनेश भाई, 8 ठिकाणी लाईव्ह स्पर्धा कव्हर करतोय. डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर 8 विविध ठिकाणी स्पर्धा प्रक्षेपित केल्या जात आहेत. तर काशीनाथ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटनं. स्ट्रायकर एंडला फलंदाज लेफ्ट बॅटर सुधीर यांच्या वतीनं एक मात्र तो षटकार आलेला आहे या डावातला. प्लेसमेंट चांगली आहे. टप्प्याची ओळख केली आणि त्याचमुळे थोडासा वेळ जास्तीचा घेतला गेला. धावसंख्या 17 झालेली आहे आणि मागच्या षटकाच्या तुलनेनं काशीनाथ या षटकात प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळालेत. त्यांनी 4 चेंडूंमध्ये खर्च केलेत फक्त 5 धावा
आणि ही प्रायोरिटी होती की इकॉनॉमिकलच राहायचं आहे, विकेट घ्यायची आहे की इकॉनॉमिकल राहायचं आहे, या दोन गोष्टींची चाचपणी तुम्हाला करायची आहे. पण यावेळेस चांगली ऑन ड्राईव्ह आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पूर्ण शरीर त्यांनी झोकलं बॉल अडवण्यासाठी, एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, विकेट डाऊन. परतावा लागते फलंदाज सोनूला, दुर्दैवीरित्या सोनू धावचीच्या स्वरूपात बाद, विकेट डाऊन. नितीन यांनी थ्रो केला आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला सोनू डेंजर एंडला होते, ते बाद झाले. हा मोठा धक्का बसतोय. सुंदर 1-1 या संघाला. सर्व काही सुरळीत चाललं होतं, धावसंख्येचा वेग सुद्धा नियंत्रणामध्ये होता, दोन्ही फलंदाज सेट झाले होते आणि अशा वेळेला सर्व काही सुरळीत चाललेलं असताना दृष्ट लागावी असंच कुठेतरी घडतंय. आणि काय जबरदस्त थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. आपण गोलंदाज ज्यांनी अगोदर गोलंदाजी केली होती नितीन, त्यांचा तो थ्रोईंग आर्म आणि परफेक्ट हिट ऑन स्टम्प्स. चला एकत्र येऊ नका, डहाणू चला. प्रत्येक विकेटनंतर चौका षटकानंतर एकत्र येऊ नका, आपल्याकडे वेळ नाही आहे. सातत्याने आम्ही सूचना देतोय षटकांमध्ये कपात करण्याचा अधिकार. बघा मग सामने 2 षटकांनी झाले तरी चालतील, तो अधिकार कमिटीकडे आहे. कुठल्याच कॅप्टनच्या सूचनेचा विचार केला जाणार नाही की आम्हाला 3 षटकं खेळायचे, 4 खेळायचे, 5 खेळायचे. तो अधिकार कमिटीकडे आहे. फक्त पहिल्या फेरीचा सामना 5-5 षटकांचा होईल, त्यानंतर वेळेनुसार षटकांमध्ये कपात केली जाईल, तो अधिकार आहे. कालपासून ती सूचना आम्ही देतोय. धावसंख्या 18. नवीन फलंदाज सँडी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येत आहेत. सुरुवात या षटकाची डबल नाही झाली. दुसऱ्या बॉलवर डबल, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर डॉट्स, 5व्या बॉलवर 1 धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होता आणि सोनू धावचीच्या स्वरूपात बाद झाला. आता नॉन स्ट्रायकर एंडला आपण सँडी यांना पाहतोय, स्ट्रायकर्स एंडला आपण सुधीर यांना पाहतोय. धावसंख्येचा वेग मंदावण्याचं काम काशीनाथ यांनी या षटकामध्ये केलंय, जी त्यांची ओळख आहे. फुल टॉस बॉल केला प्रहार, बॉलला उडवलंय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, हवा के साथ साथ घटा के संग संग, षटकार, सिक्सर. चला बॉलर लगेच यूज करायचं आहे. 2 षटकं संपलेत आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 24 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 2 षटकांमध्ये 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा, 12 balls and 21 runs required to win. 12 चेंडू 21 धावा. चला बॉलर लगेच यूज करायचं आहे. क्षेत्ररक्षकाने एकत्र येऊ नका प्लीज. हा सामना आपल्यासाठी महत्त्वाचा आहेच नो डाऊट, पण आयोजकांसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. आम्हाला वेळ व्यवस्थित ॲडजस्ट करायची आहे. बघा सामने 2-2 षटकांनी झाले तरीसुद्धा सामने तुम्हाला खेळावेच लागतील. एका संघाचा भुर्दंड दुसऱ्या संघाला बसेल. कालपासून आम्ही तीच सूचना करतोय. 9 वाजता बोलवलेले संघ जर 10:30-11 वाजता येतील, मग आयोजकांनी नेमकं करायचं काय? आणि आपण असं नाही की एका दिवशी 10 संघ 12 संघ बोलवलेत, आपण फक्त 8 संघ बोलवलेत. प्रत्येकाला 5-5 षटकं खेळायला मिळतील, तसं नियोजन नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा सचिनभाईंचं आहे. पण जर संघच वेळेवर खेळत नसतील, वेळेवर येत नसतील, तर आयोजक तरी नेमकं काय करतील? म्हणजे दिवसाला 4 संघच ठेवायचे का? आता हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू 21 धावांची गरज. भूमीत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला फलंदाज आहे सँडी. बॅटची एज, बॉल मागे, गलीमध्ये बॉल जाईल सीमारेषा पार, नो चान्स फॉर द फिल्डर. तिसऱ्या षटकाची सुरुवात दमदार, चौकार, 4 धावा. 2 लेफ्टी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहे आणि म्हणूनच आपण कुठल्या मैदानात खेळायला जातोय, त्या मैदानात हवेचा प्रभाव कसा आहे, त्या सर्व गोष्टींची चाचपणी करून तुम्हाला संघ बांधायचा असतो. आणि आतापर्यंत सुंदर 1-1 या संघाने चांगल्याच फलंदाजांची निवड केलेली आहे. 2 लेफ्टी बॅटर्स त्यांनी खेळपट्टीवर आणलेत. जर MSL डहाणू संघाचा विचार केला, त्यांच्याकडे फक्त 1 लेफ्टी बॅटर आहे. हो, यावेळेस ताकद, टायमिंग, टॅलेंट पाहायला मिळालंय. बॉल जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार.
फलंदाजाने उचलली जबाबदारी आणि सँडीने खेळला स्ट्रोक, लय भारी षटकार. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 10 balls and 11 runs required to win. 10 चेंडू 11 धावा. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घेऊ द्या. 10 चेंडू 11 धावा. पहिल्या 2 चेंडूंमध्येच पूर्णतः निकाल आपल्या बाजूने घेऊन जाण्याचा प्रयत्न सँडी यांचा दिसून आलेला आहे. खरं तर मागच्या 3 चेंडूचा विचार केला म्हणजेच दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल आणि तिसऱ्या षटकातले पहिले 2 बॉल, मागच्या 3 चेंडूंमध्ये 16 धावा कव्हर केलेल्या आहेत सुंदर STM 111 ने. एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आता पोहोचत आहेत. पण पाहूया भूमिकडे नेमकं पुढच्या 4 चेंडूंवर काय आहे. डोकं वर काढू देण्याची संधीच देणार नाहीये. सँडीने सुपर हिट बॅटिंग करण्याची सुरुवात दिली. स्ट्रोक खेळायचा तर असा जो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाच्या जिवारी लागेल. सँडी आता तुटून पडलेत. द सँडी शो स्टार्ट्स. 6 धावांची वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 40. जिंकण्यासाठी 5ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 5 धावांची गरज. खतरनाक बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतल्या सँडीची. हेच करायचंय पण त्यासाठी सुद्धा काही लूप होल्स आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल चांगली स्ट्रॅटेजी होती. जर फलंदाज ऑनसाईडला प्रभावी फटके खेळतोय तर तुमच्याकडे वाईड यॉर्कर्स, यॉर्कर लेन, गुडलेन बॉल, बाउन्सर्स या सर्व गोष्टींची निवड असायला हवी. यावेळेस स्ट्रॅटेजी क्लिअर होती फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवण्याची, पण इतकं दूर ठेवलं की वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलाय. पुढचा बॉल भूमिकचा. येस एक्झॅक्टली रनअपमध्ये मिस्टेक दिसलीच होती. याचमुळे त्यांनी बॉल डिलिव्हर नाही केला. धावसंख्या 41 झाल्या. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. स्टिल 4 runs required to win. 41 झालेत आणि आता सामना संपलाय कारण बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सुरू झाले आणि संपवण्यासाठी सुद्धा त्यांनी आपली तयारी दर्शवली. फक्त त्यांनी 4 चेंडू घेतले आणि 4 चेंडूंमध्ये योगदान दिलेलं आहे 22 धावांचं, ज्यामध्ये लगातार 3 षटकारांचा समावेश आहे. सँडी यांनी मात्र क्लायमॅक्स आपल्या नावावर केलाय. सामना जिंकलाय STM 111 ने. अभिनंदन सुंदरबाय. हार्ड लक मोतीलाल जिशा, टीम MS11 डहाणू. चला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी अनाऊन्स करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सँडी. चला जितक्या दिल्या तितक्या कव्हर केल्या. सँडी इज द मॅन ऑफ द मॅच. 1 विकेट सुद्धा त्यांनी घेतलंय. चला सँडी ठरतात मॅन